चला बघा, आजच्या क्लासमध्ये आपण एक बेसिक टॉपिक डिस्कस करणार आहोत, फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. म्हणजे तसं आपलं सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री फर्स्ट चॅप्टर झालं, सेकंड स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे पण संपलं, आणि थर्ड पिरियॉडिक टेबल अँड पिरियॉडिसिटी, तीन संपले. ठीक आहे, आता हे चॅप्टर नाही आहे, बेसिक पार्ट आहे, किंवा कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काही नियम आहेत, काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, तेव्हाच तुम्ही एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहू शकता. ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे कॅटायन काय असते. कशाला म्हणतात रे कॅटायन? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन. तयार कसं होते? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन है ना. म्हणजे कॅटायन काय आहे? कॅटायन काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे. आणि तयार कसं होते? फॉर्म बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर काय तयार होते? पॉझिटिव्हली चार्ज आयन. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सोडियम. तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. जर तुम्ही सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 2,8,1 झालं. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. मग आता याच्या शेवटच्या शेलमध्ये 1 आहे. हा काय करेल? 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल. म्हणजे इथं काय होणार आहे? लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आणि 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे याच्यावरती काय येणार आहे? 1 प्लस. काय येणार आहे याच्यावरती? 1 प्लस. आणि 1 इलेक्ट्रॉन त्यानं लॉस केला. तर याचं कॉन्फिगरेशन झालं 2,8. आणि जे तयार झालं त्याला काय म्हणणार आहोत आपण? कॅटायन. जे तयार झालं त्याला काय म्हणणार आहोत? कॅटायन. म्हणजे कॅटायन कसं तयार होते? बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता समजा इथं 1 इलेक्ट्रॉन लॉस झाला म्हणून 1 पॉझिटिव्ह आला. जर समजा 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले तर, जसं दुसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. 2,8,2. तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. आता हा काय करेल? हा करेल लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. आणि यानं जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर याच्यावरती 2 पॉझिटिव्ह येतील. 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 2 पॉझिटिव्ह, आणि हे ते 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिलं 2,8. ऑक्टेट कंप्लीट झाली त्याची. 2 लॉस केले. आणि ज्याच्यावर प्लस असते त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन. म्हणजे कॅटायन तयार कसं होते? बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन लॉस केला तर 1 पॉझिटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले 2 पॉझिटिव्ह, 3 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 3 पॉझिटिव्ह. समजलं कॅटायन? आता दुसरं मला बघायचं आहे ॲनायन. ॲनायन कशाला म्हणतात? जे कसं तयार होते? ॲनायन कशाला म्हणतात? निगेटिव्हली चार्ज आयन. म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे अशा आयनला आपण म्हणतो ॲनायन. आणि हे तयार कसं होते? फॉर्म बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कसं तयार होते? फॉर्म बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन करून तयार होते. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8. किती झाले? 10. राहिले किती? 7. तर याच्या 7. तर याच्या शेवटच्या शेलमध्ये किती आहेत? 7. याला जर ऑक्टेट करायची आहे तर किती पाहिजे? अजून 1. म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन घेणार. आणि 1 घेणार म्हणजे गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आणि यानं 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यावर काय लिहायचं आहे तुम्हाला? 1 निगेटिव्ह. आता इलेक्ट्रॉन्स किती झाले? 2, 8, 8. शेवटच्या शेलमध्ये किती झाले? 8. पहिले 7 होते, 1 घेतला, किती झाले? 8. 1 घेतला म्हणून 1 निगेटिव्ह. 1 घेतला म्हणून 1 निगेटिव्ह. आणि ज्याच्यावर निगेटिव्ह असते त्याला काय म्हणतो आपण? ॲनायन. ज्याच्यावर निगेटिव्ह असते त्याला काय म्हणतो आपण? ॲनायन. ठीक आहे, अजून एखादा एक्झाम्पल. समजा माझ्याकडे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. बरोबर आहे का? शेवटच्या शेलमध्ये 6. किती पाहिजे त्याला ऑक्टेटसाठी? 2. ऑक्टेटसाठी 2 पाहिजेत ना. मग हा 2 इलेक्ट्रॉन घेणार. 2 घेणार म्हणजे गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन. आणि जर यानं 2 इलेक्ट्रॉन घेतले तर याच्यावर काय येतील रे? 2 इलेक्ट्रॉन घेतले तर याच्यावर 2 निगेटिव्ह. झाले किती? 2,8.
कारण पहिले त्याच्यावर 6 होते, 2 घेतले 8 झाले, आणि ज्याच्यावर निगेटिव्ह असते त्याला काय म्हणतो आपण? एनायन. तर याला काय म्हणतो आपण? एनायन. समजलं? तर ज्याच्यावर पॉझिटिव्ह आहे तो कॅटायन, ज्याच्यावर निगेटिव्ह आहे तो एनायन. एक घेतला तर एक निगेटिव्ह, 2 घेतले तर 2 निगेटिव्ह, 3 घेतले इलेक्ट्रॉन तर 3 निगेटिव्ह. सिंपल आहे. तर हे कॅटायन एनायन एकदम बेसिक पार्ट. मग आता आपल्याला पाहिजे लिस्ट ऑफ कॅटायन. कॅटायनची लिस्ट पाहिजे आपल्याला, आणि हे लिस्ट आपल्याला लर्न करायचे. जोपर्यंत तुमचे हे कॅटायन एनायन लर्न नसतील तोपर्यंत तुम्हाला कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहिता येणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल कॅटायन मध्ये ज्याच्यावर प्लस आहे, जसं एक प्लस आहे समजा H प्लस, काय म्हणतात रे याला? हायड्रोजन. H प्लस म्हणजे काय? हायड्रोजन. नंतर आहे माझ्याकडे दोन एक प्लस मध्ये Li प्लस. Li प्लस म्हणजे लिथियम. कोण आहे? लिथियम. नंतर आहे Na प्लस. Na प्लस सोडियम. Na प्लस सोडियम. त्यानंतर आहे माझ्याकडे K प्लस. K प्लसला काय म्हणतात? पोटॅशियम. K प्लसला काय म्हणतात? पोटॅशियम. ठीक आहे. नंतर माझ्याजवळ आहे CS प्लस. CS प्लसला म्हणतात सेसियम. काय म्हणतात? सेसियम. नंतर आहे NH4 प्लस. NH4 प्लस याला म्हणतात अमोनियम. काय म्हणतात त्याला? अमोनियम. NH4 प्लसला काय म्हणतात? अमोनियम. ठीक आहे. तर हे एक प्लस वाले आपण लिहिले काही इथं. अजून माहिती आहेत का तुम्हाला एक प्लस वाले? सांगा. ज्यांच्यावरती एक प्लस आहे. आता काही जण असे असतात ज्यांच्यावर एक प्लस बी असते आणि 2 प्लस बी असतात, म्हणजे त्यांची व्हेरिएबल व्हॅलन्सी असते. काय असते? व्हेरिएबल व्हॅलन्सी. त्यांची व्हॅलन्सी बदलते, एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी आहे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल सांगा, माहिती आहे तुम्हाला? सांगा रे. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे Cu प्लस. काय आहे? Cu प्लस आणि Cu2 प्लस बी असते. माहित आहे का तुम्हाला? Cu प्लस बी असते आणि Cu2 प्लस बी असते. काय म्हणतात Cu प्लसला? क्युप्रस. Cu प्लसला काय म्हणतात? क्युप्रस. आणि Cu2 प्लसला काय म्हणतात? क्युप्रिक. Cu2 प्लसला काय म्हणतात? क्युप्रिक. ठीक आहे. बा आता तसाच एक प्लस मध्ये माझ्याजवळ आहे Hg प्लस आणि दुसरा आहे Hg2 प्लस. Hg प्लस आणि Hg2 प्लस. Hg प्लस काय म्हणतात? मर्क्युरस. काय म्हणतात त्याला? मर्क्युरस. आणि Hg2 प्लस काय म्हणतात? मर्क्युरिक. Hg2 प्लस मध्ये काय आहे? मर्क्युरिक. मर्क्युरस, मर्क्युरिक. 1 प्लस 2 प्लस, 1 प्लस 2 प्लस. आता काही जण असे असतात ज्याच्यात 2 प्लस असतात आणि 3 प्लस असतात, जसं Fe2 प्लस आणि Fe3 प्लस. कशाला म्हणतात सांगा? Fe2 प्लसला काय म्हणतात? फेरस. Fe2 प्लसला काय म्हणतात? फेरस. आणि Fe3 प्लसला रे, Fe3 प्लसला म्हणतात फेरिक. Fe3 प्लसला काय म्हणतात? फेरिक. ठीक आहे. तसं अजून आहे माझ्याजवळ 2 प्लस आणि 4 प्लस वाले पण असतात. जसं Sn वर 2 प्लस आहे आणि Sn वर 4 प्लस आहे. तसाच Pb वर 2 प्लस आहे आणि Pb वर 4 प्लस आहे. माहिती आहे का नाव? Sn वर 2 प्लस काय म्हणतात त्याला? स्टॅनस. काय म्हणतात त्याला? स्टॅनस. आणि ती 4 प्लस असले तर काय म्हणतात? स्टॅनिक. स्टॅनस आणि स्टॅनिक. बरोबर. नंतर Pb असलं तर Pb 2 प्लसला म्हणतात प्लंबस. काय म्हणतात? प्लंबस. आणि 4 प्लसला काय म्हणतात? प्लंबिक. काय म्हणतात? प्लंबिक. प्लंबस आणि प्लंबिक. ओके. क्लियर आहे का? Cu1 प्लस क्युप्रस, Cu2 प्लस क्युप्रिक, Hg प्लस मर्क्युरस, Hg2 प्लस मर्क्युरिक, Fe2 प्लस फेरस, Fe3 प्लस फेरिक, Sn2 प्लस स्टॅनस, Sn4 प्लस स्टॅनिक, Pb2 प्लस प्लंबस आणि Pb4 प्लस प्लंबिक. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता याच्यानंतर दोन प्लस वाले अजून काही पाहू आपण. ठीक आहे. फक्त त्याच्यावर 2 प्लस आहे. जसं फॉर एक्झाम्पल Mg2 प्लस, Ca2 प्लस,
Ba2+, सांगू शकता का नावं? Mg म्हणजे मॅग्नेशियम, तर हा कोण झाला? मॅग्नेशियम. ठीक आहे. Ca कॅल्शियम, Ca म्हणजे काय झाला? कॅल्शियम. Ba बेरियम, Ba काय असते? बेरियम. Ba काय असते? बेरियम. त्यानंतर माझ्याकडे आहे Zn2+, काय म्हणतात रे? Zn म्हणजे झिंक. Zn म्हणजे झिंक. तर हे 2+ वाले आहेत. काही कोणते? 2+ वाले. त्यानंतर अजून 3+ मध्ये आपल्या कामात पडते. 3+ मध्ये एक आहे आपल्याजवळ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमवर 3+, याला म्हणतात ॲल्युमिनियम. काय म्हणतात त्याला? ॲल्युमिनियम. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? समजून राहिलं? ठीक आहे. 3+ मध्ये ॲल्युमिनियम. आणि एवढी लिस्ट आपल्याला लर्न असणं गरजेची आहे. पहिले तर 1+ वाले कोणकोणते आहेत, 2+ वाले कोणकोणते आहेत, 3+ वाले कोणकोणते आहेत, है ना? हे माहित पाहिजे. आता काही जण असे आहेत जे 1+, 2+ मध्ये पण आहेत, 2+, 3+ मध्ये पण आहेत, 2+, 4+ मध्ये पण आहेत. ते पण आपल्याला लर्न पाहिजे. तर हे सगळी लिस्ट कशाची आहे? कॅटायनची. कशाची लिस्ट आहे? कॅटायन. म्हणजे ज्यांच्यावर कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह चार्ज. ज्याच्यावर कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह चार्ज. मग आता दुसरी जे लिस्ट बघायची आहे मला, ते बघायची आहे एनायनची. आता एनायनची म्हणजे काय? ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आणि हे मला लर्न करायचे आहेत. मग निगेटिव्ह चार्ज मध्ये सगळ्यात आधी माझ्याजवळ आहे H-, F-, Cl-, Br-, त्यानंतर I-. एक मायनस वाले आहेत सगळे आहेत, है ना? H-, F-, Cl-, Br-, I-, नंतर आहे OH-. सांगू शकता काय म्हणतात याले? तर H-, ला आता H+ असला तर हायड्रोजन, आणि H- असला तर हायड्राइड. H- असला तर काय असते? हायड्राइड. H- असला तर हायड्राइड. F- फ्लोराइड. आता फ्लोरीन नका म्हणू, फ्लोराइड. ठीक आहे. Cl- क्लोराइड. Cl- क्लोराइड. Br- ब्रोमाइड. Br- काय असते? ब्रोमाइड. I- आयोडाइड. I- आयोडाइड. OH- हायड्रॉक्साइड. OH- काय असते? हायड्रॉक्साइड. OH- हायड्रॉक्साइड. हे सगळे एका मायनस वाले आहेत, है ना? अजून एक मायनस मध्ये माझ्याजवळ आहे NO3-, है ना? NO3-. आता इकडे बघा, मी काही असे लिहितो. NO3-, NO2-. सांगू शकता? NO3-, NO2-. NO3- ला म्हणतात नायट्रेट. काय म्हणतात? नायट्रेट. आणि NO2- नायट्राइट. याला काय म्हणतात? नायट्राइट. नायट्रेट आणि नायट्राइट. NO3- नायट्रेट आणि NO2- नायट्राइट. नंतर जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे SO4 2- आणि SO3 2-. SO4 2- ला म्हणतात सल्फेट. काय म्हणतात त्याला? सल्फेट. आणि याला म्हणतात सल्फाइट. सल्फेट आणि सल्फाइट. ऑक्सिजन कमी झाला की आईट, आणि ऑक्सिजन जास्त असला की एट. शेवटी एट, शेवटी आईट. सल्फेट, सल्फाइट, नायट्रेट, नायट्राइट, है ना? अशा पद्धत. अजून आहे PO4 3- आणि PO3 3-, है ना? आता इथं ऑक्सिजन जास्त, इथं ऑक्सिजन कमी. याला म्हणतात फॉस्फेट. काय म्हणतात त्याला? फॉस्फेट. आणि याला म्हणतात फॉस्फाइट. फॉस्फेट आणि फॉस्फाइट. फॉस्फेट आणि फॉस्फाइट. ओके. PO4 3- फॉस्फेट. PO3 3- फॉस्फाइट. अजून सांगा. क्रोमेट आणि डायक्रोमेट असते. क्रोमेट आणि डायक्रोमेट कशाला म्हणतात सांगा? Cr2O7 2-. काय म्हणतात त्याला? Cr2O7 2-. याला काय म्हणतात?
डायक्रोमेट. काय म्हणतात त्याला? डायक्रोमेट. डायक्रोमेट. आणि तिकडे डायक्रोमेट आणि क्रोमेट काय असते? CrO4. किती मायनस? हा, 2 मायनस की 1 मायनस? एक मायनस की 2 मायनस? CrO4 1. 2 मायनस आहेत का? 2 डबल बॉन्ड, 4 2 सिंगल बॉन्ड, 6 2 मायनस. ठीक आहे. किती? 2 मायनस. तर किती येणार? याला काय म्हणतात? क्रोमेट. काय म्हणतात त्याला? क्रोमेट. एक डायक्रोमेट आणि एक क्रोमेट. ओके. डायक्रोमेट Cr2O7 2 मायनस आणि क्रोमेट CrO4 2 मायनस. डायक्रोमेट क्रोमेट. समजलं? नंतर पर मॅग्नेट काय असते? एक असते मॅग्नेट आणि एक असते पर मॅग्नेट, आहे ना. तर MnO4 मायनस याला म्हणतात पर मॅग्नेट. काय म्हणतात त्याला? पर मॅग्नेट. पर मॅग्नेट. आणि MnO4 2 मायनस याला काय म्हणतात? याला म्हणतात मॅग्नेट. काय म्हणतात त्याला? मॅग्नेट. ठीक आहे. KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट म्हणतो आपण, है ना. तो MnO4 1 मायनस असते आणि MnO4 2 मायनस असले तर मॅग्नेट. म्हणजे इकडे 2 मायनस आणि इकडे किती आहे? 1 मायनस. इकडे 2 मायनस 2 मायनसच आहे. ओके. क्लिअर आहे? एवढं समजलं? तर हे तुम्हाला लर्न करायचं आहे. लर्न लागेल की 1 मायनस मध्ये हायड्राइड, फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, हायड्रॉक्साइड या सगळ्यांच्या शेवटी आईड आहे. या सगळ्यांच्या शेवटी काय आहे? आईड आहे. आता हे जर बघितले तर या दोघांना सोबत करायचं लर्न, है ना. जसं NO3 मायनस नायट्रेट, NO2 मायनस नायट्राइट, SO4 2 मायनस सल्फेट, SO3 2 मायनस सल्फाइड, PO4 3 मायनस फॉस्फेट, PO3 3 मायनस फॉस्फाइड, Cr2O7 2 मायनस डायक्रोमेट, CrO4 2 मायनस क्रोमेट, MnO4 2 मायनस मॅग्नेट आणि MnO4 1 मायनस पर मॅग्नेट. ठीक आहे. नंतर आता जर समजा अजून याच्यामध्ये हाही सांगू शकता तुम्ही S मायनसला म्हणतात सल्फाइड. सॉरी हा, S2 मायनस मध्ये तिकडे घेतो मी त्याला. 2 मायनस मध्ये घेऊ आपण त्याला. बघा आता नेक्स्ट आहे माझ्याजवळ O2 मायनस, नंतर आहे S2 मायनस, है ना. O2 मायनसला काय म्हणतात? O2 मायनसला काय म्हणतील? ऑक्साइड. S2 मायनसला सल्फाइड. S2 मायनसला काय म्हणतील? सल्फाइड. O2 मायनस ऑक्साइड, S2 मायनस काय येणार? सल्फाइड. ओके. आता जर तीन मायनस मध्ये पाहू, जर N3 मायनस आहे तर नायट्राइड. N3 मायनसला काय म्हणतील? नायट्राइड. आणि P3 मायनस असेल तर फॉस्फाइड. काय म्हणतील याला? फॉस्फाइड. N3 मायनस नायट्राइड आणि P3 मायनस फॉस्फाइड. N3 मायनस नायट्राइड, P3 मायनस फॉस्फाइड. ओके. आईड. यांच्या शेवटी काय आहे? आईड. आता काही जण असे आहेत जे 2-2 मध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे. यातले काही रिपीटिव्ह होतील. आता काही रिपीटिव्ह होतील. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे CO3 2 मायनस. आणि आता मी काय करतो माहिती आहे का? याचा एक मायनस कमी करतो आणि H लावतो. म्हणजे काय होणार? HCO3 मायनस, है ना. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे SO4 आहे 2 मायनस. याचा मी एक मायनस कमी करतो आणि H लावतो म्हणजे HSO4 मायनस. ठीक आहे. जसं माझ्याजवळ SO3 आहे, SO3 2 मायनस, एक मायनस कमी करतो, H लावतो, HSO3 मायनस. ठीक आहे. नंतर माझ्याजवळ PO4 आहे 3 मायनस, एक मायनस कमी करतो, H लावतो, HPO4 2 मायनस. ओके. परत माझ्याजवळ PO3 आहे, PO3 3 मायनस,
PO3 3 मायनस, एक मायनस कमी करतो आणि H लावतो म्हणजे HPO3 2 मायनस. समजलं काय करू राहिलो? लक्ष द्या इकडे, काय म्हणून राहिलो? एक मायनस कमी केला आणि एक काय लावला? H लावला म्हणजे बाय म्हणायचं. काय म्हणायचं? बाय. जसं CO3 2 मायनस असेल तर याला कार्बोनेट म्हणतात. काय म्हणतात त्याला? कार्बोनेट. हे आधी सांगितले होते ना रे मी, हा नव्हता सांगितला. CO3 2 मायनस कार्बोनेट. SO4 2 मायनस सल्फेट. अरे SO4 2 मायनस ला काय म्हटलं? सल्फेट. SO3 2 मायनस ला काय म्हटलं? सल्फाइड. SO3 2 मायनस ला काय म्हटलं? सल्फाइड. PO4 ला काय म्हटलं? 3 मायनस फॉस्फेट. PO4 3 मायनस फॉस्फेट आणि PO3 3 मायनस फॉस्फाइट. काय म्हटलं याला? फॉस्फाइट. याला काय म्हटलं? फॉस्फाइट. ठीक आहे बा. आता तिकडे फक्त H लागला. H लागला म्हणजे काय लावायचं? बाय. म्हणजे CO3 2 मायनस कार्बोनेट आणि HCO3 मायनस बाय कार्बोनेट. याला काय म्हणायचं? बाय कार्बोनेट. याला म्हणायचं बाय कार्बोनेट. ठीक आहे. जसा हा सल्फेट होता त्याच्यापासून बाय सल्फेट, सल्फेट पासून बाय सल्फेट. ठीक आहे. नंतर हा काय होता? सल्फाइड, त्याच्यापासून बाय सल्फाइड, त्याच्यापासून बाय सल्फाइड आहे ना. नंतर कोण आहे? फॉस्फेट, त्याच्यापासून बाय फॉस्फेट, बाय फॉस्फेट. नंतर कोण होता? PO4 3 मायनस फॉस्फाइट. त्याला काय म्हणायचं आता? बाय फॉस्फाइट. याला काय म्हणायचं? बाय फॉस्फाइट. याला म्हणणार बाय फॉस्फाइट. समजलं का? क्लिअर आहे का? फक्त आपण H लावून राहिलो असं लक्षात ठेवा. H लागला, H म्हणजे हँड, आणि हँड ना आपण बाय बाय करतो है ना, असं लक्षात ठेवा. H लागला म्हणजे बाय. ओके. तर CO3 2 मायनस HCO3 मायनस काय झाला? बाय कार्बोनेट है ना. कार्बोनेट बाय कार्बोनेट, सल्फेट बाय सल्फेट, सल्फाइड बाय सल्फाइड, फॉस्फेट बाय फॉस्फेट, फॉस्फाइड बाय फॉस्फाइड. अजून सांगा कोणते राहील? अजून कोणते माहित आहेत का तुम्हाला? सांगा पटापट. कोणता सुटला नाही पाहिजे. आता बघा, अजून 4 एकसारखे आहेत ते सांगतो. एक आहे माझ्याजवळ ClO4 मायनस, नंतर आहे ClO3 मायनस, नंतर आहे ClO2 मायनस, नंतर आहे ClO मायनस. काय होऊ राहिलं सांगा बरं? ऑक्सिजन कमी होऊ राहिला. ऑक्सिजन कमी होऊ राहिला, बाकी काही फरक आहे का? ऑक्सिजन कमी होऊ राहिला. तर ClO4 मायनसला काय म्हणतात? परक्लोरेट. काय म्हणतात त्याला? परक्लोरेट. ClO4 मायनस परक्लोरेट. ClO3 मायनस क्लोरेट. ClO3 मायनसला काय म्हणणार? क्लोरेट. ClO2 मायनस याला म्हणतात क्लोराईट. काय म्हणतात त्याला? क्लोराईट. आणि ClO मायनस याला म्हणतात हायपोक्लोराईट. काय म्हणतात त्याला? हायपोक्लोराईट. ठीक आहे. पहिले परक्लोरेट, क्लोरेट, क्लोराईट, हायपोक्लोराईट 4 आहेत. परक्लोरेट, क्लोरेट, क्लोराईट, हायपोक्लोराईट. एक एक ऑक्सिजन कमी होऊ राहिला. ClO4 मायनस परक्लोरेट, ClO3 मायनस क्लोरेट, ClO2 मायनस क्लोराईट, ClO मायनस हायपोक्लोराईट. ठीक आहे. अजून सांगा. अजून काही आहेत का तुमच्या पाहण्यात? हे लिस्ट, सर्व लिस्ट कॅटायनची आणि ॲनायनची जोपर्यंत तुम्हाला माहित नाही तोपर्यंत तुम्हाला कंपाऊंडचे नाव देता येणार नाही. तसा हा पार्ट कोणत्या क्लासमधला आहे? कोणत्या क्लासमध्ये होतं तुम्हाला हे? 9th मध्ये होतं वाटते आहे ना. स्टेट बोर्ड वाले जे असतील त्यांना 9th मध्ये. कोणत्या चॅप्टर मध्ये? मेजरमेंट ऑफ मॅटर. मला वाटते 4थ्या नंबरचं चॅप्टर होतं 9व्या वर्गात.
है ना. त्याच्यात सगळ्यात शेवटी टॉपिक हा होता. त्यात तुम्ही क्रिस क्रॉस मेथड असं काही ऐकलं असेल. फॉर्म्युला बनवता वेळेस तुम्हाला कोणावर किती पॉझिटिव्ह आहेत, कोणावर किती निगेटिव्ह आहेत हे जर आयडिया असली तर फॉर्म्युला बनवणं एकदम सोपं असते. आता सगळं माहित झालं की तुम्हाला, कोणावर किती पॉझिटिव्ह आहेत, कोणावर किती निगेटिव्ह आहेत माहित झालं ना. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याचा यूज करून तुम्हाला आता फॉर्म्युले बनवा लागतील, है ना. याचा यूज करून फॉर्म्युले बनवा लागतील. जसं राईट फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फ्रॉम गिवन नेम, याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत आपण. म्हणजे तुम्हाला नाव देतील आणि काय विचारतील, फॉर्म्युला. ठीक आहे. आता याच्यासाठी बघा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे. समजा पहिले नाव दिलं तुम्हाला सोडियम क्लोराईड. काय नाव दिलं, सोडियम क्लोराईड. त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. दुसरं नाव दिलं तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे. नंतर दिलं तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड. नंतर दिलं तुम्हाला सोडियम ऑक्साईड. सोडियम ऑक्साईड. हे नावं आहेत आणि मला यांचे फॉर्म्युले पाहिजेत. नावं आहेत, यांचे काय पाहिजेत, फॉर्म्युले. तर सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात आलं पाहिजे यानं काय म्हटलं, सोडियम. सोडियम म्हणजे थोड्या वेळापूर्वीच लिहून दिलं मी तुम्हाला, Na+. सोडियम म्हणजे काय असते, Na+. क्लोराईड म्हणजे काय रे, Cl-. क्लोराईड म्हणजे Cl-. आता याच्यावर चार्ज 1 आहे, याच्यावर चार्ज 1 आहे. आपल्याला करायचं आहे क्रिस क्रॉस. म्हणजे Na एकदा Cl एकदा, है ना. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल, Na एकदा Cl एकदा, आणि एक लिहायची गरज नसते म्हणून फॉर्म्युला काय तयार झाला, NaCl. काय फॉर्म्युला तयार झाला, NaCl. इकडे मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम म्हणजे Mg, आणि Mg वर किती प्लस होते, 2. आणि ऑक्साईड म्हणजे O. O वर काय होते, 2-. ऑक्साईड मध्ये ओवर 2-. हे लिहून दिलंय, हे तुम्हाला पाठ करावं लागेल. ऑक्साईड म्हणजे O2-, मॅग्नेशियम म्हणजे Mg2+. आता याच्यावर चार्ज किती आहे, 2. याच्यावर चार्ज किती आहे, 2. पहिले बघायचं यानं याला डिवाइड होते का, तो होते. बे एक बे झालं का डिवाइड. नंतर आता करायचं क्रिस क्रॉस. आणि आता जर क्रिस क्रॉस केलं तर Mg किती आहे, 1. आणि OB किती आहे, 1. आणि 1 लिहायची गरज नसते, त्यामुळे फॉर्म्युला काय तयार होईल, MgO. काय फॉर्म्युला तयार होईल, MgO. हा झाला मॅग्नेशियम ऑक्साईड. याला म्हणणार मॅग्नेशियम ऑक्साईड. नंतर पुढे सांगा कोण आहे, कॅल्शियम क्लोराईड. काय असेल, कॅल्शियम काय असते, Ca2+. कॅल्शियम काय असते, Ca2+. आणि क्लोराईड काय असते, Cl-. क्लोराईड काय असते, Cl-. लिहून दिलाय. कॅल्शियम 2+ असते आणि Cl 1- असते. म्हणजे याच्यावर चार्ज किती आहे, 2. याच्यावर किती आहे, 1. डिवाइड होते का त्यानं, नाही. मग आता आपल्याला करायचं आहे क्रिस क्रॉस. क्रिस क्रॉस करायचं आहे म्हणजे Ca किती वेळा, एकदा, आणि Cl किती वेळा, 2 वेळा. तर फॉर्म्युला काय तयार झाला, 1 लिहायची गरज नसते, CaCl2. काय फॉर्म्युला झाला, CaCl2. खाली सोडियम ऑक्साईड. सोडियम म्हणजे Na, आणि Na वर 1+. ऑक्साईड म्हणजे O. O वर 2-. ओके. मग आता Na वर 1+ आहे म्हणजे 1, आणि ऑक्सिजन वर 2 आहे म्हणून 2. आपल्याला करायचं आहे क्रिस क्रॉस. म्हणजे Na किती वेळा येईल, अरे Na किती वेळा, 2 वेळा, आणि O एकदा. आपल्याला 1 लिहायची गरज नसते, म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल, Na2O. समजलं एवढं. आता दुसऱ्या भाषेत समजून सांगतो. जे कंपाऊंड्स असतात ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रल आहे म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज नाहीये. न्यूट्रल आहे म्हणजे कोणता चार्ज नाहीये. मग आता मला सांगा, हा 1+ आहे, 1- आहे, म्हणजे न्यूट्रल आहे ना, कारण त्यात जेवढे प्लस आहेत तेवढेच मायनस आहेत. न्यूट्रल कंडिशन साठी जेवढे प्लस तेवढेच मायनस. मग इथं 1+, 1- न्यूट्रल आहे. इथं 2+, 2- न्यूट्रल आहे.
कारण जेवढे प्लस आहेत तेवढेच मायनस आहे. पण इथं तसं नव्हतं. इथं प्लस किती होते 2 आणि मायनस किती होता 1. मग न्यूट्रल होतं काय हे? अरे नव्हतं ना. जेवढे प्लस आहेत तेवढे मायनस आहेत का? नाही. मग आपल्याला हे सारखे करायला लागतील की नाही? मग आपल्याजवळ 2 प्लस आहेत तर मायनस बी किती लागतील 2. 2 प्लस आहेत तर मायनस बी किती लागतील 2. म्हणून हा मायनस आपण 2 वेळा घेतला, म्हणजे सीएल आपण 2 वेळा घेतला. समजलं का? सीएल किती वेळा घेतला 2 वेळा. का? कारण सीए 2 प्लस होता आणि सीएल एकच मायनस होता. तर जेवढे प्लस आहेत तेवढे मायनस पाहिजेत. मग 2 प्लस आहेत तर मायनस बी 2 लागतील, म्हणजे सीएल किती लागतील 2. म्हणजे फॉर्म्युला CaCl2. खालचं सोडियम ऑक्साईड आहे. आता सोडियम ऑक्साईड मध्ये Na वर 1 प्लस ऑक्सिजन वर 2 मायनस, म्हणजे इथं प्लस 1 आहे आणि मायनस किती आहे 2. आपल्याला दोन्ही सारखे पाहिजेत. आता -2 आहेत तर प्लस बी किती लागतील, म्हणून Na किती वेळा घ्यायला लागेल 2 वेळा. तर Na घेतला आपण 2 वेळा आणि पुढे काय आला ऑक्सिजन. समजलं? तर जेव्हा आपण हे कंपाऊंड तयार करतो तेव्हा जेवढे प्लस असतात तेवढेच आपल्याला काय ठेवायचे आहेत मायनस ठेवायचे आहेत. तेव्हाच आपण त्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणू शकतो. ठीक आहे. एकदम बेसिक पार्ट आहे हा कंपाऊंड फॉर्मेशनचा. ओके. तर आता अजून याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची आहे, पण ते आता उद्याच्या क्लासमध्ये आपण घेऊ. ठीक आहे.